हाय हॅलो नमस्ते, मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज निघाले होते मी शेतात चारा काढायला जनावराला। आता 9 वाजत आलेत जवळपास, पण धुकं बघा आज किती आलेलं आहे। एकदम असं काहीच दिसेना, पूर्ण पांढरं पांढरं दिसतंय, एवढं धुकं आलेलं आहे आज। 9 वाजू राहिलेत आता, तरी पण इतका धुकं आहे ना बस। ह्यो घास टाकलेला आहे मी इथे, अजून 15 दिवसांनी येईन कापायला। 20-25 दिवसात झालेला आहे आता, अजून 15-1 दिवसांनी येईन कापायला। इकडे शेतामध्ये गाय बांधलेले आहे 2, एक गोर आहे आणि एक गावरान कारोडे। तर त्यांचं मग आता आवरून घेते शेणकूर, आणि मग तिकडं समोर पुढं खालच्या वावरात नदीकडे कडळ टाकलेलं आहे, ते कडळ मग आणून टाकायचं। इकडं हा गहू आहे, गहू बघा कसा आलाय। त्याला जवळपास आता 3रं पाणी बसं नाही गावाला, 3रं पाण्यावर आलाय गहू आता। मस्त बाज दिसतो एकदम टेबल सारखा। धुक्यामुळे काय एवढं दिसणार नाही, पण जवळच दिसतंय। गार पण खूप लागतंय, त्यामुळे मी शर्ट घातला आणि कानाला बांधून घेतलं, खूप थंड लागतंय। आई पडली असते। आणि मग यांच्या दोघींचं स्वच्छ आवरून घेतलं, त्यांच्या खालचं शेणकुरण ते कचरा पडलेला तो वाड्याचा, त्याचा ते टाकला साईडला जमा करून, आणि मग त्यांना खायला टाकलं। आता जाते आता तिकडं पुढं खालच्या वावराकडे। कालचा चारा अजून एवढा शिल्लक आहे त्यांचा, थोडा अजून थोडं आज आणून टाकला, मग उद्या सकाळपर्यंत जातो तो। फायनली मग मी आलेले इकडे खालच्या वावरात कडळ काढायला। तर बघू शकता अजून पण धुकं काही गेलेलं नाही, काही तसून तसंच आहे, काही नाही दिसत समोर काही। तर मग कडळ घेते काढून, तिथं गायांचा आवराला मोबाईल धरायला कोण नव्हतं, त्यामुळे मग मी आधी आवरून घेतलं, आणि मग नंतर चारा ते टाकलेलं तेच दाखवलं। आता घेते कडळ काढून, आणि मग कडळ काढलेलं दाखवते तुम्हाला। तर काढला मग मी एवढा चारा, ही गाडीवर नेते मालक, आणि इकडे मी इथल्या शेडवरच्या गायांना थोडं इथं काढलं, एक कवडी तिथं कालचा काही शिळा तसंच आहे, एवढा त्यांना नेते मी मग हे धुडक्यामध्ये बांधून। कडावरती एवढा मावा पडलेला, हात आणि ते पार काळे होऊ लागले, ते बघा कसे काळे होते हात कडळ काढल्यावर, कपडे आणि ते पार काळे होते, त्यामुळे मग शर्ट आणि ते घातला होता। खूप चोर मावा पडलाय। चला तर मग ब्लॉग एवढाच होता आजचा, बाय बाय।